जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आपण शिवरायांचा संघर्ष ही पूर्ण सिरीज पाहत आहोत. या सिरीज मधला आजचा 9वा व्हिडिओ आहे. याच्यापूर्वीच्या 8च्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे यांना फंद फितुरींना अटक करण्यात आलं होतं किंवा कैद करण्यात आलं होतं. त्या संदर्भातल्या दोन महत्त्वाच्या बाबी होत्या की दोन वेगवेगळे प्रवाह होते. एका प्रवाहात असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज छावणीमध्ये आराम करत असताना अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना कैद करून गेले. आणि दुसरा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये संदर्भ असा होता की ते बाजी घोरपडे यांच्या घरी जेवणाच्या आमंत्रणाला गेले असता जेवण झाल्यानंतर त्यांना वाडा दाखवण्यासाठी वाड्यामध्ये फिरवण्यात आलं आणि तेव्हा त्यांनी अचानकपणे एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्यांना ढकललं आणि त्यांना कैद करून घेऊन गेले. आता मूळ मुद्दा असा आहे की त्यांना कैद करून कसंही नेहो, एक तर छावणीतून नेहो की त्या वाड्यातून नेहो, पण मुळात त्यांना फंद फितुरीनं म्हणजेच त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचून त्यांना अटक केली एवढं मात्र खरं आहे. आता त्यांना कैद केल्यानंतर आदिलशहाने असं सांगितलं की यांना देहदंडाची शिक्षा करा म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा करा. आता शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा होणार असं म्हटल्यानंतर काही महत्वाच्या घटना घडायला लागल्या. महत्वाच्या घटना म्हणजे काय तर पहा, त्यांच्याच दरबारामध्ये रणदुल्ला खान जो होता, जो शहाजी राजांसोबत पूर्ण दक्षिणेच्या मोहिमेवर होता, त्याचबरोबर दौलताबादच्या किल्ल्यावर सुद्धा होता, म्हणजे मोगलांविरुद्ध सुद्धा लढला होता. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा रणदुल्ला खान हा होता. आता रणदुल्ला खानला असं वाटलं की शहाजी राजांसारखा एवढा पराक्रमी, एवढा धारशी शूर सरदार जर अशा प्रकारे मृत्यूदंडास जर हे होत असेल तर ही खूप मोठी हानी आहे. आणि त्यांना स्वतःला त्यांचा स्वतःचा जीव खूप होता, शहाजीराजांमध्ये खूप लोभ होता त्यांना शहाजीराजांचा, म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. म्हणून त्यांनी असं ठरवलं की काही झालं तरी शहाजीराजांना या देहांताच्या म्हणजेच मृत्यूदंडाच्या शिक्षेतून वाचवलं पाहिजे. पण हे होत असताना आणखी एक महत्वाची घटना घडली की शहाजीराजांना मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे, त्यांना कैद झाली, ही गोष्ट शिवाजी महाराजांना सुद्धा कळाली. मग आता शिवाजी महाराजांना कळाल्यानंतर शिवाजी महाराजांना असं वाटलं की जर आता शहाजी राजांना अशा प्रकारची देहदंडाची जर शिक्षा झाली किंवा त्यांना जर मृत्यू आला तर आपलं पितृछत्र हरवलं जाईल आणि आपल्याला सध्या आपलं कार्य जे सिद्धीस न्यायचं आहे स्वराज्याचं, ते कार्य स्वराज्यास जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासोबत आपल्या वडिलांचं पितृछत्र म्हणजे आपल्या वडिलांचे आशीर्वाद आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे, ते आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि मग एकाच वेळेला एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅन केले. तो प्लॅन पूर्ण आपण काय होता तेही पाहणार आहोत. त्याचबरोबर रणदुल्ला खानने सुद्धा त्यांची देहदंडाची म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा वाचवण्यासाठी काय केलं ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, आता तुम्हाला सांगतो की एकीकडं शिवाजी महाराज आहेत आणि एकीकडं रणदुल्ला खान आहे. मूळ मुद्दा आहे शहाजीराजांच्या शिक्षेचा म्हणजे मृत्यूदंडाचा. आणि हा मृत्यूदंड दिला जाणार हे जेव्हा सांगितलं तेव्हा एकीकडे शिवाजी महाराज आपल्या राजधानीमध्ये होते आणि एकीकडे रणदुल्ला खान. आता मूळ मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की आतापर्यंत आपण इतिहासामध्ये असं पाहिलं की हे जे मोगल असतील किंवा मोगलशाही असेल, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा हा सगळा जो इतिहास आहे हा हिंदू आणि मुस्लिम असा दाखवलेला आहे. हिंदू मुस्लिम. मूळ मुद्दा असा आहे की रणदुल्ला खान हा कोण आहे? मुस्लिम आहे. याला कोणाला वाचवायचंय तर याला वाचवायचंय शहाजीराजांना. ठीक आहे. शहाजीराजांना फाशीची शिक्षा कोणा दिली तर आदिलशहाने. आणि हा आदिलशहा कोण आहे तर हा सुद्धा मुस्लिम. म्हणजे एका मुस्लिमाने शहाजीराजांना फाशीची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा दिली, त्यांना वाचवण्यासाठी एक मुस्लिम व्यक्तीच आता काहीतरी योजना करत आहे, प्लॅन करत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत आता हे यांना सुद्धा असं वाटलं की जर आपल्याला म्हणजे शहाजीराजांना वाचवायचं असेल, आपल्या वडिलांना वाचवायचं असेल तर आपण काहीतरी प्लॅन केला पाहिजे. आणि त्यांनी त्यांच्या प्लॅन नुसार पहिली गोष्ट काय केली तर पहिली गोष्ट त्यांनी मोगल शहाची म्हणजे मोगल बादशहाला विनंती केली. पहा, मोगल बादशाह कोण आहे? मुस्लिम. शहाजीराजांनी मोगल बादशहाकडे एक पत्र पाठवलं. पत्रामध्ये असं सांगितलं की जर पहा आमचे पिताश्री कुठे आहेत? आदिलशहाच्या कैदेमध्ये आहेत आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. जर तुम्ही आम्हाला मदत केली, कशासाठी? जर वडिलांना सोडवण्यासाठी. पहा, वडिलांना सोडवण्यासाठी जर मदत केली आणि आमच्या वडिलांना जर तुम्ही सुखरूप सोडवण्यासाठी आम्हाला मदत केली, आमच्या मदतीला सैन्य पाठवलं तर आम्ही तुम्हाला काय करू? आयुष्यभर तुमच्याशी प्रामाणिक राहू. पहा, त्या वेळेला कसे कसे निर्णय घेतले जात होते. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा. काय सांगितलं मोगल बादशाहाला की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्हाला सैन्य द्या एकतर लढण्यासाठी, किंवा तुम्ही काय करा डायरेक्ट तुम्ही आदिलशहाशी संपर्क करा आणि आदिलशहाला असं सांगा
की शहाजी राजांना तुम्ही पूर्ववत त्यांची जी सरदारकी आहे किंवा जे काही जहागिरी आहे ती परत करा आणि त्यांना सुखरूप सोडा, त्यांचं मानमर्तब कायम करा. अशा पद्धतीचं पत्र यांनी शिवाजी महाराजांनी मोगल बादशाहाला दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असा असा आदिलशहाला सांगा, किंवा जर तुम्हाला ते करायचं नसेल तर आम्हाला काय करा, सैन्य द्या, आम्ही हे सैन्य घेतो, आम्ही आमच्या वडिलांना सोडून आणतो त्यांच्यासोबत युद्ध करून. असे 2 ऑप्शन दिले. आता हे पत्र इकडे दिलेलं असताना दुसरी महत्वाची गोष्ट होती, शिवाजी महाराजांसाठी अत्यंत काळजीची गोष्ट होती की त्यांना काय सांगितलं होतं, मृत्यूदंडाची शिक्षा सांगितली होती. पण जर हे सगळं होईपर्यंत म्हणजे इथून शिवाजी महाराज दक्षिणेतले म्हणजे शिवनेरी पासून तर ते दिल्लीला बादशहापर्यंत निरोप जाणं, तिथून ते निरोपानुसार त्यांचं सैन्य किंवा त्यांचा निरोप आदिलशहाकडे जाणं, याला बऱ्याच गोष्टी वेळ लागणार होता. कारण की तेव्हा काय आपल्यासारखी बुलेट ट्रेन नव्हती मित्रांनो, आहे की नाही. तेव्हा असं काही विमान, हेलिकॉप्टर असं काही नव्हतं. तर घोडदळानं म्हणजे घोड्यावर तिथं निरोप जाणार आणि तो निरोप परत पुन्हा तिकडे आदिलशहाच्या दरबारात जाणार, याला बराच कालावधी लागणार होता. तोपर्यंत शहाजी राजांचा मृत्यू होऊ नये, त्यांना शिक्षा दिली जाऊ नये, ही सगळ्यात मोठी काळजी शिवाजी महाराजांना होती. पण याच वेळेला रणदुल्ला खाननं काय केलं, याला माहित होतं की आज नाही उद्या शहाजी राजांना सोडवता येईल, पण सध्या त्यांचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे. आणि मग रणदुल्ला खाननं काय केलं, आदिलशहाकडे निरोप पाठवला की मी आता यात्रेला जात आहे, हजच्या. कुठं जात आहे, हजच्या यात्रेला जात आहे. इथून पुढे मी कोणत्याही म्हणजे लढाईमध्ये म्हणजेच कोणत्याही याच्यामध्ये सहभाग घेणार नाही, है की नाही. म्हणजे पहा, लढाईत सहभाग घेणार नाही असं स्पष्ट कोणी सांगितलं, रणदुल्ला खाननं. आता आदिलशहाला वाटलं की एवढा मोठा शूर सरदार, एवढा मोठा बलाढ्य सरदार आपला, ज्याच्या भरोशावर हा निजामशाहीचा डोलारा उभा आहे, तोच जर अशा प्रकारे संन्यास घेत असेल किंवा वैराग्य धरत असेल तर आपल्या आदिलशाहीचं कसं, हा काळजीत पडला. मग यांनी काय केलं, आदिलशहानं रणदुल्ला खानना बोलवलं, म्हणजे तुम्ही दरबारात या, माझ्याशी चर्चा करा. मग काय झालं, आदिलशहा तिकडे दरबारात गेला, आदिलशहाच्या दरबारात रणदुल्ला खान गेला आणि रणदुल्ला खाननं तिथं सुद्धा हेच सांगितलं की मला काय करायचं म्हणले, आता माझं मन इथं लागत नाही, माझं मन रमत नाही, आता मी यात्रेला जाणार आहे, इथून पुढे कोणत्याही कार्यवाहीमध्ये किंवा कोणत्याही लढाईमध्ये मी सहभाग घेणार नाही, आता मी माझं काम सोडून दिलं. म्हणले मला आता वैराग्य धारण करायचं. वैराग्य म्हणजे त्यांच्या हिशोबामध्ये, त्यांच्या भाषेमध्ये, की नाही आपण असं म्हणूया. आता असं म्हटल्यावर आदिलशहा म्हणले, असं काय घडलं बाबा तुमच्या आयुष्यात की तुम्ही अचानकपणे नुकतेच तुम्ही दक्षिणेकडून आलात, एवढा मोठा पराक्रम गाजवलात आणि अशा इतक्या कमी वेळामध्ये असं काय घडलं की तुम्हाला आता हजच्या यात्रेला जायचं आणि हे सगळं सोडून द्यायचं आणि कोणत्याही इथून पुढे लढाईमध्ये कारवाईमध्ये भाग घ्यायचा नाही, असं काय घडलं. तेव्हा रणदुल्ला खाननं असं सांगितलं की तुम्ही शहाजी राजांना अटक केलं आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली, पण शहाजी राजांबद्दल तुमचा वहम म्हणजे भ्रम झालेला आहे. भ्रम काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला गैरसमज झालेला आहे, कारण त्यांच्यामुळेच आदिलशाही जिवंत आहे, त्यांच्यामुळेच आदिलशाही दक्षिणेत एवढी मोठी झालेली आहे. मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढलेलो आहे. ते किती पराक्रमी आहेत, किती शूर आहेत, धाडसी आहेत, प्रामाणिक आहेत, हे मला माहित आहे. कारण जेव्हापासून ते आपल्या पदरी नव्हते तेव्हापासून मी त्यांच्यासोबत अनेक कारवायांवर गेलेलो आहे. आणि म्हणून तुम्ही जे शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे ती मला, माझ्या मनाला खूप वेदना देत आहे, त्रास देत आहे. आणि म्हणून मला आता इथून पुढे कोणत्याही लढाईत किंवा कार्यवाहीत मला रस नाही. आता मला हे सगळं सोडून हजला जायचं, मला परवानगी द्या. ते म्हणले मग जर तुम्हाला हजला जायचं नसेल तर तुमची इच्छा काय ती सांगा. कोण म्हणलं, आदिलशाह म्हणला रणदुल्ला खानला, तुमची इच्छा काय मला सांगा म्हणले. फक्त तुमची जर इच्छा असेल की आपण काय करूयात की बाबा तुम्हाला न जाण्यासाठी काय असेल ते सांगा म्हणले. आणखी तुम्हाला जहागिरी वाढून पाहिजे, आणखी प्रदेश पाहिजे, काय पाहिजे ते सांगा. तेव्हा काय म्हणले रणदुल्ला खान, रणदुल्ला खान असं म्हणले की म्हणले जर तुम्ही शहाजी राजांची फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा जर कमी केली, म्हणजे त्यांना मृत्यूदंड जर रद्द केला त्यांचा, तर म्हणले मी विचार करू शकतो यात्रेला न जाण्याचा आणि मी इथं राहू शकतो. आणि मग आदिलशहाला असं वाटलं की खरं जर आपण शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर एक तर शहाजी राजे सुद्धा संपून चालले, म्हणजे एक दक्षिणेतला बलाढ्य सरदार आपल्यातून निघून जाणार आहे. आणि दुसरी मोठी गोष्ट की सध्या आदिलशाहीचा कारभार ज्या रणदुल्ला खानच्या खांद्यावर आहे तो सुद्धा इथून जर निघून गेला ना, असं वैराग्य धारण केलं तर 2 महत्वाचे सरदार गेले तर आपली आदिलशाही मोगलशहा लवकरच काय करेल, संपुष्टात आणेल. कारण त्याला माहित होतं की मोगलशहा इतका अति एकदम तीव्र असा आक्रमक होता आणि तो साम्राज्य विस्तारवादी होता. आणि म्हणून मग त्याला वाटलं की हे सगळं जर घडून येऊ द्यायचं नसेल तर मग आपण शहाजी राजांची फाशी किंवा मृत्यूदंड जे काय असेल तो रद्द केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, रणदुल्ला खानला जाण्यापासून वाचवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, सध्या ही फाशीची शिक्षा रद्द केली किंवा त्यांचा मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली. आणि मग अशा प्रकारे काय झालं तर एकीकडं
यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द झाली आणि रणदुल्ला खान सुद्धा दरबारामध्येच थांबला. दरबारामध्ये थांबलेला असताना आता परत सांगतो पुढच्या गोष्टी किती जबरदस्त घडल्यात पहा. रणदुल्ला खानने मग आदिलशहा सोबत काय केलं, सतत चर्चा केली आणि एक प्रकारे जे जे काही सरदार होते कोणाच्या बाजूचे, शहाजी राजांच्या बाजूचे, त्या सगळ्यांना रणदुल्ला खाननं संघटित केलं, एकत्र केलं. सगळे महत्वाचे सरदार जे की यांच्या बाजूने होते ते. इकडे बाजी घोरपडे आणि त्या खानाने म्हणजे त्या दोघा जणांनी, तो जो सरदार होता दुसरा, त्या दोघांनी काय केलं, शहाजी राजांच्या विरोधातले जे सरदार होते त्यांना एकत्र केलं. आणि मग दरबारामध्ये अशा चर्चा सुरू झाल्या की एकीकडे बाजी घोरपडे म्हणू लागले की शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे आणि एकीकडे रणदुल्ला खाननं सांगितलं की त्यांना तुम्ही फक्त आणि फक्त गैरसमजातून पकडून ठेवलेला आहे, त्यांचे गैरसमज दूर करा, त्यांना सोडून द्या, परत त्यांना दक्षिणेमध्ये जाऊ द्या. हे सगळं करत असताना इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी तर ते निरोप पाठवायला दिलाच, तिकडे ते तर निरोप घेऊन गेले, पण शिवाजी महाराजांनी एक काम केलं, ते दिल्लीला पोहोचायच्या आधीच आणि त्यांचा आदिलशहाला निरोप जाण्याच्या आधीच इकडे एक अशी अफवा पसरवली मुद्दामून. कारण शिवाजी महाराज लय खतरनाक, त्यांच्या एवढा चाणाक्ष माणूस या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही. कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा आणि ते कशा पद्धतीने राबवायचा, अंमलात आणायचा, हे शिवाजी महाराजांनी इतकं जगातल्या कोणत्याच राजाला कळालं नसेल कधीच. यांनी काय केलं, एक अफवा पेरली. काय अफवा पेरली की मोगलांशी शिवाजी महाराजांचं मोगलांशी आता छुपा तह झालेला आहे आणि त्या तहानुसार मोगल आता शिवाजी महाराजांना मदत करणार आहेत. मोगल आपलं बलाढ्य सैन्य शिवाजी महाराजाला देणार आहेत आणि शिवाजी महाराज आणि मोगल हे दोघं मिळून काय करणार आहेत, तर आदिलशाहीवर हमला करणार आहेत आणि आदिलशाहीतून शहाजीराजांना तर सोडवणार आहेत पण आदिलशाही नष्ट करणार आहेत. अशा प्रकारची एक अफवा पसरवली आणि ही अफवा आदिलशहाच्या दरबारात नेऊन पोहोचवली. कोणी, शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या दरबारात नेली. मग आता आदिलशहाच्या दरबारामध्ये जेव्हा अशा प्रकारची अफवा आली की आता मोगल शिवाजी महाराजांसोबत आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहेत, तेव्हा आदिलशहानं काय केलं, ताबडतोब आपला एक दूत कुठं पाठवला, मोगलांकडे पाठवला, दिल्लीला. आणि असं सांगितलं, काय सांगितलं पहा, की आम्ही शहाजी राजांना सन्मानपूर्वक वागणूक देत आहोत, दरबारात त्यांचा मान सन्मान आहे, त्यांना आम्ही अटकैद केलेलं नाही, त्यांना आम्ही चर्चा मसलतीसाठी आमच्याकडे बोलून घेतलं होतं, वगैरे 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 असं सगळं सांगितलं. त्यांची दक्षिणेतली त्यांची जहागिरी किंवा त्यांचं वतन त्यांना आम्ही परत केलं आणि ते लवकरच आता दक्षिणेमध्ये जाऊन त्यांचा कारभार पाहतील. त्याच्यामुळं मोगलांना आमची अशी विनंती आहे की आपला जो तह झालेला आहे तो तह कायम राहावा आणि आपल्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट येऊ नये, अशा पद्धतीने आदिलशहाने इकडे सांगितलं आणि त्याचबरोबर शहाजी राजांना कैदेतून सोडलं. म्हणजे पहा, एकाच वेळी एकीकडे रणदुल्ला खान, एकीकडे शिवाजी महाराज, या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने शहाजी राजांना त्या कैदेतून बाहेर काढलं. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर 2 वर्ष, त्याच्यानंतर परत पुन्हा 2 वर्ष जवळपास आदिलशहा काय म्हणला की शहाजी राजांना तुमची दगदग खूप झाली म्हणला, या दगदगीमुळे तुम्ही लगेच ताबडतोब आता दक्षिणेकडे जाऊन आपली जहागिरी सांभाळू नका म्हणला, तिथं तुमचे जे पुत्र आहेत त्यांच्याकडे ते कारभार राहू द्या, ते कारभार पाहू द्या, ती तुमची जहागिरी आहे, तुम्हालाच राहणार आहे, पण तुम्ही 2 वर्ष काय करा, आमच्यासोबत आराम करा आणि जे काही या 1-1.5 वर्षामध्ये आमच्या काही चुका झाल्या, जे काही झालं त्याच्यावर आपण चर्चा मसलत करू आणि आम्हाला वेळोवेळी तुमची मदत लागणार आहे. म्हणजे गोड बोलून शहाजी राजांना त्यांनी 2 वर्षासाठी विजापूर दरबारामध्ये ठेवून घेतले. आता इथं मूळ मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपलं डोकं लढवलं, ज्या पद्धतीने त्यांनी शहाजी राजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, ते खूप महत्वाचे आहे. मुळात मुद्दा असा आहे की मी तुम्हाला वारंवार सांगतोय की हिंदू मुस्लिम हा लढा नव्हता, हिंदू मुस्लिम हा लढा नव्हता, तर लढा होता सत्ता संघर्षाचा. पण फरक असा होता की शिवाजी महाराज जे होते यांचं जे राज्य होतं ते राज्य होतं रयतेचं. म्हणजे त्यांनी राज्य स्वतःसाठी स्थापन केलं नव्हतं, तर जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्य स्थापन केलं होतं. पण मुस्लिम सत्ता ज्या होत्या यांना जनतेचं काहीच घेणं देणं नव्हतं, यांना फक्त राज्य करायचं होतं, सत्ता स्थापन करायची होती आणि त्याच्यातून संपत्ती स्थापन करायची होती, संपत्ती मिळवायची होती, बस एवढाच यांचा उद्देश होता. या दोघांमध्ये हा मूळ फरक होता. मूळ की मुस्लिम राजे स्वार्थी आणि कपटी होते. पहा, जर हिंदू मुस्लिम लढा असला असता तर औरंगजेबाने त्याच्या स्वतःच्या भावाईला मारलं नसतं, त्यांनी स्वतःच्याच घरच्या लोकांना, कुटुंबाचा खून केला नसता, किंवा निजामांनी स्वतःच्याच निजामशाहीतल्या दरबारामधल्या मुस्लिमांना मारलं नसतं, किंवा रणदुल्ला खाननी शहाजीराजे हिंदू असून त्यांना वाचवावं म्हणून स्वतःची सगळी जहागिरी सोडून सगळं सोडून हजला जाण्याचं नाटक केलं नसतं, किंवा शिवाजी महाराजांनी मोगलांकडे दूत पाठवून मोगलांची मदत मागितली नसती. म्हणजे
हे हिंदू मुस्लिम नसून हे त्या मानसिकतेचा, त्या राज्याचा, याचा तो वेगळा असा परिणाम आहे. म्हणून याला हिंदू मुस्लिम दाखवण्यापेक्षा जे खरं आहे ते दाखवणं म्हणजेच इतिहास आहे असं मला वाटते. निश्चितपणे जरी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते, जरी त्यांनी स्थापन केलेलं म्हणजे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतं, ते हिंदूंचं होतं, तरी सुद्धा असं आपल्याला म्हणता येणार नाही की ते मुस्लिमांच्या विरोधात नाही, मुस्लिम सत्तांच्या विरोधात ते होतं. कशाच्या विरोधात होतं? मुस्लिम सत्तांच्या. आणि ते का विरोधात होतं मुस्लिम सत्तांच्या? कारण मुस्लिम सत्ता क्रूर होत्या, स्वार्थी होत्या, लोकांची लूट करायची, जनतेला तिथं जीवन जगण्याचा न्यायिक अधिकार सुद्धा नव्हता. त्यांना वाटलं तेव्हा ते हमले करायचे, लूट करायचे, मारायचे आणि स्त्रियांच्या इज्जतीशी खेळायचे. हे सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे हा एक प्रकारचा खूप मोठा अन्याय होता. आणि या अन्यायाविरुद्ध न्यायी राज्य, न्यायी सत्ता स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे इतिहासातून आपल्याला बोध तर घ्यायचा आहे, शिवाजी महाराजांचं कार्य तर शिकायचंच आहे, पण हे सगळं करत असताना चुकीचा पायंडा किंवा त्याच्यातून चुकीचा मेसेज समाजामध्ये जाऊ नये हे सुद्धा आपल्या तितकंच तळमळतेनं करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सांगत आहोत वारंवार की हे हिंदू मुस्लिम हा सत्ता संघर्ष नव्हता, तर हा सत्ता संघर्ष एकदेशीय म्हणजे इथले भूमिपुत्र आणि परकीय म्हणजे बाहेरचे हा एक प्रकार होता. आणि दुसरा प्रकार असा होता की हा केवळ आणि केवळ स्वार्थाचा, सत्तेसाठीचा संघर्ष होता. पहा, दोन गोष्टी सांगितल्यामध्ये, एक भूमिपुत्र आणि परकीय हा एक लढा होता. का होता? कारण भूमिपुत्र म्हणजे कोण? जे इथल्या भारतातल्या स्थानिक आहेत, जे भारतातले आहेत त्यांचा, आणि परकीय म्हणजे कोण? जे बाहेरून राज्य करण्यासाठी आले. आता समजा बाहेरून राज्य करणाऱ्या आलेल्या लोकांना इथल्या रयतेशी काही घेणं देणं असेल का? रयतेशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं. म्हणून ते रयतेवर जुलूम जबरदस्ती करायचे, त्यांच्याकडून जास्तीचा कर घ्यायचे, त्यांना लुटायचे, त्यांच्या आया बहिणीची इज्जत लुटायचे. आणि म्हणून बाहेरची सत्ता आपल्यावर नको, ते आपल्यावर अन्याय करतात. ही सगळ्यात मोठी भावना शिवाजी महाराजांच्या मनात मा जिजाऊंनी भरवली होती किंवा लहानपणापासून तशी शिकवण दिली होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या मुस्लिम सत्तांचा विरोध केला. सत्तांचा विरोध केला म्हणतो मी, मुस्लिमांचा नाही, सत्तांचा विरोध केला. आणि म्हणून हा इतिहास जन्माला आला, म्हणून हे स्वराज्य जन्माला आलं असं आपल्याला म्हणता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पुढचा आपण सगळा इतिहास पाहणारच आहोत. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल, हे जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची आयकॉनची बेल दाबून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जर समजा तुम्हाला माझं शिकवणं किंवा माझी पद्धत आवडत असेल, तर मी मराठी व्याकरणची एक बॅच घेतो बघा, मराठी व्याकरण. आणि हे किती रुपयाला? फक्त 100 रुपयाला. संपूर्ण मराठी व्याकरण, पार तुमचं MPSC पर्यंत, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, राज्यसेवक पूर्व किंवा PSI STIचं जे मेन्सच्या पेपरमध्ये मराठी आहे किंवा PSI म्हणजे खात्यांतर्गत परीक्षा आहे, त्या सगळ्यांचं मराठी व्याकरण, ज्याची किंमत 2-2 हजार, 5-5 हजार, 7-7 हजार रुपये आहे, ते फक्त 100 रुपयामध्ये आहे. कारण मी पहिलेपासून असं सांगतोय की प्रबोधन आणि त्याचबरोबर शिक्षण ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राला तारू शकतात, ज्या महाराष्ट्राचा विकास घडवू शकतात. आणि म्हणून फक्त 100 रुपयामध्ये आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं अभ्यास करत असतील किंवा इतर कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल, तर त्यांच्यासाठी नवोदय, त्याचबरोबर स्कॉलरशिप यांच्या सुद्धा बॅच आहेत आपल्या ऍपमध्ये. आणि याच्यासोबतच आपल्याला बेसिक गणिताची सुद्धा एक बॅच आहे ह्याच्यामध्ये, हे की नाही, ही सुद्धा खूप स्वस्तात आहे अशीच. तर हे सगळं तुम्ही घेऊ शकता ATM गुरु एज्युकेशन या ऍपमध्ये. ATM गुरु एज्युकेशन ऍप, काहीच नाही, तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि फक्त ATM गुरु एज्युकेशन टाका. काय टाकायचं? फक्त ATM गुरु एज्युकेशन. हे जर एवढं जरी टाकलं तुम्ही, तरी तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. ठीक आहे, एवढं बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.